हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि सकाळ सकाळ कडक झरवून पडलंय, नुसतं मस्तपैकी झालंय. आणि मला उडीद उघडायचं होता, पण मम्मी म्हणते जरा चला पावचं पाणी हडकून दे मग उघड. दारा पुढं हो का तवट हे तहीच पडल्यात आहे. काय झाले मित्रांनो, तळवट गुंडळाय सुद्धा टाइम नाही, पाऊसच बंद नसता 2-3 दिवस. टायमावर आडा झालाय सगळा अंगणात, तरी बी चिकूल हाय. हो दिसला का तुम्हाला? असं विषय गुराखाली बी लय राड आहे मित्रांनो, काय दावा आहे तुम्हाला. हो असं झालंय. इकडे जाऊ तुम्हाला. हो इकडे व्याज झाले, सगळा राडा राडा झालाय. काय सांगायचे, बघायची चालायची बिशेतच राहील नाही. चाललं तिकडं गणपतीकडं, तिकडल्या वहिनीचं काय चाललंय बघतो. मम्मीचं चाललंय स्वयंपाकाचं नियोजन. वहिनी गेली ती कपडे वाळायला, आता गेलेत घरात. त्यांचं स्वयंपाक लवकर होतं, संग्राम आज लवकर शाळेत गेल्यामुळे लवकरच झालाय. आणि असा आहे विषय. आणि विशालला फोन केला वाटतं सरांनी, आणि हे जानीला जरा इकडं बांधलंय वाळल्या वातावरणात. आणि पाय काय हे असं झालंय बघा, सगळी गंगा हो गई. आणि हिला पाहायला वाटतं, हिला जातो तिकडं व्यायामाला करमायला. त्याला आता त्याची गाडी होती. आणि सीताफळ भरपूर लागलेत मित्रांनो आपल्या झाडाला. हो का इथं बघा, हो का कसली रट्टीची रट्टे लागले. हो का कसं काय माल आहे, जबरदस्त लागला. काय बरंच आहे, चांगली बुगडी लावली. आणि बारकी बी आहे ती एवढी बिले मस्त पैकी. बारक्या दाजीने आमच्या तिकडं वाघबेरी कंपनीने तेव्हा तिकडं गाया बांधल्यात. इकडे एक आहे पटांगणात बांधल्या, चिडचिड होती दारात, त्यामुळं पटांगणात बांधल्या म्हणजे बरं पडते जरा. आहे मित्रांनो सकाळ सकाळचं घरचं नियोजन. येत आहे ढगारा, हो का ढगारा येते, पण ऊन आहे आज बऱ्याच प्रमाणात. बाय येणार होत्या, पण पावसामुळे सगळं राहत आहे. काय सांगायचं सोय राहील नाही. कोक्यांनी केले वरडा सुरू, काय 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 काय. हो अन्न गेलेत वाटतं रानात आमचं. अन्न दिसतंय तिकडं रानात. वहिनीचं धुणं धुवायचं काम चालू आहे इकडल्या. तो धुणं धुवायचं काम चालू आहे. धुणं अनुभव आलाय वाटतं. अनुभव कुठे गेलाय? आणि अनुभव कुठे गेला? आलाय काय? अनुभव कुठे गेला? होय आज भारी वाटतंय. बघा असं कपाटात बघ, काचाच्या कपाट टाकली बघ. हा काय माहित नाही गाड्या. पर्या निघन दुपार नाही वाटतं, परी दुपार पतवर. तात्यालाच माहिती, तात्यानेच फोन केला, मी काय फोन नाही केला. तात्यालाच माहिती असेल जरा. यायची पण दीदी किती वाजता निघतात आता? त्यांच्या तिथनं ओरखण्यावर किती वाजता निघतात त्यावर डिपेंड आहे ना. आता उघडलं वय अनुभव, लय तारा झाली. कुत्र काय चावतंय काय त्याला गैल? अवघड आहे कुत्र्याचा खेळ. फटांगलंय म्हणजे हे काय नुसतं तात्पुरतं स्वरूपाच फटांगलंय. काय आमचं म्हणजे ढगार यायचं बंद झालंय का? पोकळ मरणाची होती. हो का, जेव्हा पोकळ व्हायची बंद होईन तेव्हा मग म्हणायला येईन बाबा झालंय बंद आता. पण पोकळ वाहती त्यामुळे राडा होतोय रे. उघडलंच नाही अजून, गेलोच नाही. थोड्यांदा सला फाडकून द्यावा म्हणलं थोडं. सला पाव नेऊन टाकलंय ती
मागणं झालेल्या गोण्या आहेत ते आधी झालेलं टाकले घरात तोंड लावून. वाळलंय का बघ, खाली बघ मधोमध. तो काय खालनं डबल कागद टाकला त्यामुळे खाली काय ओलं व्हायची, काय हे व्हायचं नाही. हं. पांढरं पडतंय ना, लय डिपो लावल्यावर पडतंय ना का पांढरं. काय करतो ते लिपो लावलं की लगेच त्याला थेट असतंय आतनं, घाम असतोय उडीत. अरे ऊन काय 5 मिनिटात ऊन की लगेच पाऊस आहे म्हणे. पसरायचं तर नाहीच, पसरायचं डोकंच लावायचं नाही लगेच. पावसाला काय रे, आबा तयारच आहे, फक्त यायचं टाइम ये आलं की ओकेच झालं म्हणायचं. वाळ असेल की रे उडीत आता का नाही अजून. हा होयला का होयला का राईट. हा त्या 2 दिवस उन्हात गावला नाही तुम्ही. अनबाची माहिती चालेल जरा गप्पा उडता विषय. पाणी बांधलं इथं पोरांनी मस्तपैकी नरसाळ. पाणी पाणी झालंय सगळं. अनुभव होतो का करतोय उडीत ते पसरतोय खालचा खालचा अंग वरचा अंग खाली खालचा अंग वर केलं जर फरक पडेल. चाललाय असा विषय आमचा तर दाबाकी. तुम्हाला इकडून एक चक्कर टाकून घेतो. अण्णा पसरू नको रे बाबा, अचानक पाऊस चालू झाल्या परत गोळा करायचं परत लय जेव्हा येईन. अण्णा गेले तिकडं तो का त्या बांधाने तसंच. आता काय दिसत नाही, मग काय दिसत होतं, आता काय दिसत नाही. गेला असते ना तिकडे. हाय मित्रांनो, सकाळ सकाळ असं घरचं नियोजन आहे, सगळ्याची आपापली कामं चालू इथं. काय नाही, मला बी उडीद उघडून बघायचं पाणी पिणे शिरलंय काय झालंय काय नाही. कारण 2-3 दिवस झाला पाऊस होता, नेऊन टाकलाय वर. बघावं लागेल नाही तर राडा होऊ शकतो. आणून उघडलाय आता. असं झालंय. आणि आबा भाऊ गेले ते दुकानात, ती काय अजून आले नाहीत. आमचा अनुभव इथं चटकून आमचा अनुभव नाही गावात थांबायची सवय नाही. तो गावात थांबत नाही, लगेच घर गाठतो. इथं उडी सांडलाय तीच बघतोय किती उगवलाय बघ. काय लागा उडीद उडत सारखी जात नाही, पटकून कडधान्य उगच म्हणत झेलले. चाललंय असं मित्रांनो सगळं दाखव पाक मध्ये. आणि अशा प्रकारे आहे इकडं. तो का अण्णा तिकडे गेलो पण तो का तिकडे गेलो तो वाटणी तो का तिकडे लांब गेले दिसतात का नाही काय माहित तुम्हाला. गेले तिकडे, जाऊ दे आता. इथं होतं तो तिकडे गेले, थांब द्या. अण्णाला आमच्या सकाळ सकाळ रानात फिरायची सवय, त्यामुळे गेलं असते. चालेल अशीच हळूहळू कामं मित्रांनो, रानातली कामं तर सगळी तकूप केल्यात पावसाने. हो आपल्या इथलं 1-2 आंबं चांगलं आले ते खाल्ले बांधाची कडेने. इथं एक आलाय, तो का तिथं मध्ये एक आलाय, सगळ्यात पलीकडल्या साईडला एक आलाय. 2-3 आंबं चांगलं आल्यात. 4 रोप होत त्यातलं एक जरा हाय असं तसं, पण 2-3 झाडं चांगली आहेत. तुम्हाला एक झाड धावतो इथनं थोडक्यात दिसतंय का नाही. ती थांबा वर जाऊनच जाऊ त्याच्या मायला. तो काय तिथं आंब्याचं झाड आहे.
पिशवीच्या सरळ तोगात हो काही काळा असल्यामुळे दिसा नाही. मी बी जरा चॉक झाला ना, म्हणलं झाड कसं काय दिसा नाही. इथे एक झाड आहे, तिथं 2 चक्कूचे, तिकडे 2 आंब्याचे आहेत, पण त्यातलं काय 2-3च आंबं चांगलं चिटाकल्यात आहे, बाकीच काही चिटाकलं नाही. तर चला मित्रांनो, माझाच पार 10.5 मिनिटाचा व्हिडिओ झाला. करतो व्हिडिओ एंड. बाय बाय, रामकृष्ण हरी. भेटू सायंकाळच्या भागात. काय नवीन असेल तर नवीन घेऊन, नाही तर रोजचं आहे. चला बाय बाय, रामकृष्ण हरी.